जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, भक्ती श्रद्धा सबुरी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आमच्याकडे एक म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वांसाठी. तर आपण बघू शकता, काल परवा अशा प्रकारे आमच्याकडे पाऊस झालेला आहे. तुमच्याकडे झाल्या का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे अहिल्यानगरला, शिर्डीला म्हणजे चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे. यांनी काही पेरण्या होणार नाही, पण एक हे उमेद लागलेली होती शेतकऱ्याला, होतो का नाही होतो का नाही. तर आता मी ज्या शेतातून चाललेलो आहे त्या शेतामध्ये बऱ्यापैकी पाय भरते आहे. पेरणी तर होणार नाही, पण अजून थोडीशी 1-2 पाऊस झाल्यानंतर 100% आपली पेरणी होऊ शकते. तर मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करेल का कमी पाऊस झाला असेल तर पेरणी करू नका तुम्ही. एवढीच माझी तुम्हाला विनंती असेल का करू नका. आणि हे बघा आमच्याकडे कशी झालेली सुरुवात. त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता कसं बऱ्यापैकी झालेलं आहे. काल पण झाला, परवा पण झाला. परवा एवढा नव्हता, पण काल बऱ्यापैकी बीज पाऊस झालेला आहे. आणि हे जो ऊस दिसतो आहे याला तर कंटिन्यू पाणी होतं, पण एक पाऊस झाल्यानंतर, 2 पाऊस झाल्यानंतर त्याला बघा कसं लूक मिळालेलं आहे. असं लूक जे पावसात आहे ते कोणत्याच याच्यामध्ये नाही. हेच मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. इकडे बघा, हे जो बोरीचा बाग दिसतो आहे, डांगराची वेली दिसते आहे, ते पण बघा कशा अशा भरलेल्या, म्हणजे एकदम सुंदर दिसायला लागल्या. एक ते पावसामुळं हा जो घास आहे यो बघा कसा दिसतोय. आज सकाळी सकाळी मला घास कापायचा असतो, पण दैवर असल्यामुळं काय कापता येईना. आणि खोडं पण ते कापायच्या टायमाला ते उपसून येते आहे. आणि दैवरचं गुरं खात नाही, ते दैवर असतं ओला. बघू शकता किती भारी असा आहे आमच्याकडे एक नजारा झालेला आहे. एक खरोखर इतकी गरमीचं थोडंसं आपल्याला याच्यातून आपल्याला सुटका मिळालेली असं मला तरी वाटतं आहे. आणि तुमच्याकडे आहे का नाही पाऊस, माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करून. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. आणि सांगत चला, काही चुकलं असेल तर. धन्यवाद. ओम साईराम.